नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 26 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा कालचा क्वेश्चन काय होता, भारतामध्ये कोणत्या गणितज्ञाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन पाळला जातो. ओके, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड याचं उत्तर आहे. याचं उत्तर काय आहे तर श्रीनिवास रामानुजन, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. ओके, तर आपण पाहिलेलं होतं की हा दिवस म्हणजे कोणता, 22 डिसेंबर. ओके, आणि याची सुरुवात कधीपासून झालेली होती, 2012. ओके, 2012ला हा घोषित केलेला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. ओके, एवढं तर आपल्याला याच्याविषयी लक्षात असणं महत्त्वाचं आहे. आणि हे जे होतं ते त्यांच्या 131व्या जयंती वेळेला डिक्लेअर केलेलं होतं, घोषित केलेलं होतं. चला सुरुवात करूया आपण आता आजच्या न्यूजपासून. राज्यात 13 अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहात येथे झालेल्या कार्यक्रमात या शाळांचा शुभारंभ झालेला आहे. बघा, किती तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो की किती आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत, तर त्या आहेत 13. ओके, राज्यातील 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, त्यानंतर परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या 13 ठिकाणी मग या ज्या शाळा आहेत त्या सुरू करण्यात येणार आहेत. ओके, आणि राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिलं जावं यासाठी मग या ज्या शाळा आहेत त्या मग त्या या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. ओके, मग याच्यासाठी शासनाने 100 अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि तो मागच्या 2 वर्षापूर्वीच घेतलेला आहे. आणि मग याचं जे नियामक मंडळ आहे याच्यामध्ये कोण कोण आहे बघा, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक, डॉक्टर स्वरूप संपत, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुलेखनकार अच्युत पालव यांचा समावेश आहे. हे जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की राज्यामध्ये किती आंतरराष्ट्रीय शाळा चालू केल्या गेलेल्या आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने. ओके, तर त्या आहेत 13. एवढं तुम्हाला माहित पाहिजे याच्याविषयी. पुढे एक न्यूज आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या रिलेटेड, ती एक बघू आपण. बघा, सदैव अटल. मग सदैव अटल जे आहे हे काय आहे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीला नाव दिलं गेलेलं आहे सदैव अटल. वन लाइनर क्वेश्चन डायरेक्ट बनवू शकतो की अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीचं नाव काय आहे, तर ते सदैव अटल. ठिकाण कुठे, राजघाट, नवी दिल्ली येथे. हे ठिकाण पण लक्षात ठेवा. आणि मग याचं जे आहे ते लोकार्पण केलेलं आहे. ओके, नरेंद्र मोदी यांनी. हे कधी केलं तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त. ओके, हे जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कधी केलं म्हणजे ते ऑकेजन काय होतं, या काइंड ऑफ म्हणजे तुम्हाला मल्टीलाइनर जर आलं तर तसं विचारलं जाऊ शकतं. ओके, आणि पुढे बघा की वाजपेयी यांचं 16 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालेलं होतं वयाच्या 93व्या वर्षी. ओके, आणि ही जी आहे ती त्यांच्या आता म्हणजे 94वी जयंती म्हणू शकतो आपण. आणि मग हे जे त्यांची समाधी आहे त्याच्यामध्ये बघा, काळ्या ग्रॅनाइटचे 9 चौकोन असलेल्या या समाधीच्या केंद्रस्थानी एक ज्योत तेवत ठेवलेली आहे. आणि या चौकोनांच्या बाजूच्या भिंतीवर अटलजींचे काव्य आणि गद्य उतारे कोरण्यात आलेले आहेत. आपण दरवेळेला ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं येतं न्यूजमध्ये त्यावेळेला आपण बघतोच की त्यांच्या कविता कोणकोणत्या आहेत त्या. अमर आग है, क्या खोया क्या पाया, कैदी कविराज की कुंडलिया. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या रिलेटेड क्वेश्चन पडण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण बऱ्याच ठिकाणांची नावं चेंज झालेली आहेत. बरोबर, जसं की गुजरातमधील साबरमती घाटाचे नाव अटल घाट झालेलं आहे.
छत्तीसगड नया रायपूरचे अटल नगर झालेलं आहे. परत उत्तर प्रदेशमधील लखनौमधील एकान स्टेडियमचं नाव अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम झालं. त्यामुळे खूप न्यूजमध्ये आहे आणि त्याच्यामुळे क्वेश्चन पडण्याचे चान्सेस खूप आहेत. मग तुम्हाला आता इथं काव्य आलं तर तुम्ही जिथे एकदम सिंपल क्वेश्चन आला तर तो जवळपास 100% विद्यार्थ्यांचा बरोबर येणार आहे. मग थोडी डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर थोडा जिथे 50% मुलांचे चुकतील, जिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन नसणार आहे, त्या काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो. जसं की त्यांचं काव्य आहे. ओके. परत त्यांना भारतरत्न कधी मिळाला, तर भारतरत्न त्यांना 2015ला मिळालेला होता. पद्मविभूषण होता 1992ला. म्हणजे अशा काइंड ऑफ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि अटल बिहारी वाजपेयींचं सांगायचं झालं तर ते 3 वेळा PM झालेले होते. पहिले जी टर्म होती ती त्यांची 13 दिवसाची होती, बरोबर, 96 साली. त्यानंतर दुसरी होती ती 13 मंथची होती, जी होती 98 ते 99. आणि फुल टर्म त्यांनी कधी केली तर 99 ते 2004. ओके. हे जस्ट तुम्हाला हे पूर्ण मल्टीलाइनर क्वेश्चन हमखास बनू शकतो याच्यावरती. आणि ते पहिले PM होते की जे नॉन इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते, ज्यांनी पूर्ण टर्म पद सांभाळलेलं होतं. आणि ते कितवे PM होते तर 10वे होते. ओके. अशा सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांचा जन्म जो आहे तो 25 डिसेंबर. ओके. त्यांची जयंती असते आता. त्या दिवशी काय असतं, गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि या गुड गव्हर्नन्स डे कधी घोषित केला गेला तर 2014 साली मोदी सरकारने हा घोषित केलेला आहे. एवढ्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला याच्यातून बघायच्या आहेत. ओके. आणि मग याच्यामध्ये बघा, हे जे 9 चौकोन आहेत न्यूजच्या रिलेटेड, या 9 चौकोन जे वापरलेले आहेत काळ्या ग्रॅनाइटचे, ते 9 चौकोन कशाचे प्रतीक आहेत तर नवरस, नवरात्री, नवग्रहांचे प्रतीक आहेत. आणि या समाधीचा जो आकार आहे तो कमळासारखा आहे. ओके. आणि ही समाधी बांधण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागामधून दगड वापरले गेलेले आहेत, तिथून आणलेले आहेत. आणि याच्यासाठी जी म्हणजे फंडिंग वगैरे जे होतं ते अटल स्मृती न्यास सोसायटीने केलेलं आहे. ओके. हे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. जवळपास 10.51 करोडचा याला खर्च आलेला आहे. अटल स्मृती न्यास सोसायटीने हा खर्च दिलेला आहे. एवढं तुम्हाला या पॉईंटविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे जे स्मारक उभारले गेलेलं आहे ते सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मग याचं देखभाल केलेली होती. एवढे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला हे या अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटतंय. जर युजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. पदार्पणाच्या कसोटीत मयांकचा विक्रम, मयांक अगरवाल. बघा, तर ऑस्ट्रेलियाचा जो दौरा चालू आहे आता त्याच्यामध्ये अर्धशतक झळकवणारा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. म्हणजे दौऱ्यात पदार्पणाच्या सामन्यातच, ओके, व्हेरी फर्स्ट मॅचमध्येच अर्धशतक झळकवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. मग पहिला भारतीय फलंदाज कोण तर दत्तात्रय फडकर. ओके. हे नाव लक्षात ठेवा. 1947-48च्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सिडनी येथील कसोटी सामन्यात 51 धावांची त्यांनी खेळी केलेली होती. आणि आता मयांक अग्रवालने 76 धावा काढलेल्या आहेत. ओके. जे त्याच्या पदार्पणाचा सामना जो होता त्या पहिल्याच सामन्यामध्ये 76 धावांची खेळी केलेली आहे. आणि या खेळीमुळे पदार्पणाच्या सामन्यात भारताबाहेर सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सुद्धा मयांक अग्रवालच्या नावावरती आता झालेला आहे. ओके. एवढं तुम्हाला या जसं वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. आणि क्रिकेट रिलेटेड आपण बाकी न्यूज सुद्धा पाहिलेल्या आहेत की कोहलीने नवीन विक्रम केलेला आहे. ऑस्ट्रेलियावरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये शतक केलेलं होतं आणि ते त्याचं 25वं शतक ठरलेलं होतं, बरोबर. आणि मग कमीत कमी डावामध्ये शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. त्याने 127 जे होते ते इनिंग्ज खेळलेल्या होत्या. आणि सचिनचा विक्रम त्याने तोडलेला होता. 130 इनिंग्समध्ये सचिनने केलेलं होतं. आणि कोहली जो होता तो जगातील दुसऱ्या नंबरचा खेळाडू झालेला होता. ओके. तर फर्स्ट नंबरला कोण होतं, सर डॉन ब्रॅडमन, ज्यांचं की 68 इनिंग्समध्येच त्यांनी 25 सेंचुरी कव्हर केलेल्या पूर्ण केलेल्या होत्या. ओके. हे जस्ट माहीत असावं. त्याच्यावर आपण पाहिलेलं होतं की पाकचा फिरकीपट्टू जो स्पिनर होता यासिर शाह याने सुद्धा एक विक्रम केलेला होता जो 82 वर्ष जुना विक्रम मोडलेला होता. ओके. जे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये जो कमीत कमी सामन्यामध्ये 200 गडी बाद करण्याचा जो विक्रम होता तो त्याने मोडलेला होता. म्हणजे हा पहिला कोणाच्या नाव होता तो क्लेरी
ग्रिमट जो ऑस्ट्रेलियाचा जो बॉलर होता त्याच्या नावावर होता. आता तो याने मोडलेला आहे. कोणी? यासिर शहाने. जो क्लेरी ग्रिमट ऑस्ट्रेलियाचा आहे त्याच्या नावावर होता तो 36 कसोटीचा होता. 36 कसोटीमध्ये 200 बळी घेतलेले होते. बरोबर. आणि हा जो आहे यासिर शाह याने आता 33 कसोटीमध्ये घेतलेले आहेत. इंडियाचा आहे रविचंद्रन अश्विन की ज्याने 37 कसोटीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे अश्विन जो आहे तो तिसऱ्या नंबरवरती आहे सध्या. ओके. हे जस्ट तुम्हाला आता क्रिकेट रिलेटेड आला आणि आपण ज्या न्यूज पाहिल्या होत्या त्या इथे आपण रिवाइज केल्या. बघू पुढे. पुढची न्यूज जी आहे ती सुद्धा क्रिकेटच्या रिलेटेडच आहे. बघा, ही तिसऱ्या कसोटी बरोबरचीच आहे की जी टीम इंडियामध्ये जी ओपनिंग जोडी होती त्याच्या रिलेटेड आहे. मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी ओपनिंग केलेलं होतं. बरोबर. जी तिसरी टेस्ट आहे त्याच्यामध्ये. आणि मग या दोघांनी जी ओपनिंग केली त्याच्यामुळे 82 वर्ष जुना विक्रम मोडला गेलेला आहे. तर बघा, 1932 साली लॉर्ड्स कसोटीमध्ये जे नवले आणि एन जुमल यांनी ओपनिंग केलेली होती. 1936ला विजय मर्चंट आणि डी हेंद्रेकर यांनी ओपनिंग केलेलं होतं. मग यांच्या जे कसोटी होत्या ही जी होती ती पहिली टेस्ट होती. ही जी 1936ची होती ती 5th टेस्ट होती. आणि आता 532व्या कसोटीमध्ये जो आहे तो हा विक्रम आता झालेला आहे की मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी जे की नौकी सलामीची जोडी आहे त्यांनी ओपनिंग केलेली आहे. म्हणजे दोघेही जे आहेत ते पदार्पणाचा सामना खेळत आहेत. ओके. मग हे पण जस्ट तुम्हाला माहीत असावं. ही मठामध्ये हे आलेलं होतं तिथून आपण घेतलेलं आहे. बघू पुढे. बाबा आमटे. आज ज्यांनी ज्यांनी गुगल ओपन केलं असेल गुगलचं होमपेज तर तुम्हाला हे डुडल दिसला असेल. डुडलच्या अशा स्लाइड काइंड ऑफ होतं की 1 2 3 अशा. मग त्याच्यामध्ये हे एक स्लाइड होती की जी बाबा आमटेंसाठी डेडिकेटेडली केलेली होती. तर बघा का केलेली आहे तर आज 26 डिसेंबर आहे जो की त्यांची जयंती आहे. 104वी जयंती आहे त्यांची. तर त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914ला झालेला आहे. मृत्यू फेब्रुवारी 9 2008ला झालेला आहे. त्यांचं निवासस्थान आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचं शिक्षण BA LLB झालेलं आहे. आणि बाबा आमटे तुम्हा सर्वांनाच माहीत आहेत की जे कुष्ठरोगांची सेवा करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. ते गांधीवादी विचारांनी प्रेरित होते. त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा सहभाग घेतला. जसं की छोडो भारत आहे, नर्मदा बचाव आंदोलन आहे, याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच त्यांनी वन्यजीव संरक्षणासाठी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. ॲक्च्युली त्यांची जी फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते खूप श्रीमंत होतं. त्यांचे वडील जे होते ते म्हणजे इंग्रजांच्या सेवेमध्ये वरिष्ठ पदावरती होते. तरीसुद्धा त्यांनी म्हणजे समाजसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं होतं. बरोबर. त्यांनी ॲक्च्युली कुष्ठरोग्याला पाहिलेलं होतं पावसात भिजताना. मग त्याच्यावरून मग ते प्रेरित होऊन मग त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा चालू केली. आणि कुष्ठरोगांची सेवा करण्यासाठी त्यांनी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केला. कधी? 1949-50 मध्ये. ओके. त्या काळामध्ये त्यांनी केला. त्यांना पुरस्कार बघा कोणकोणते मिळालेले आहेत. रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे 1985ला. पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे 1971ला. पद्मविभूषण आहे 1986ला. महाराष्ट्र भूषण आहे 2005ला. आणि संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्क पुरस्कार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार जो पुरस्कार आहे तो 1988ला मिळालेला आहे. आपण याच्यावरती एक क्वेश्चन घेतलेला होता. तुम्हाला लक्षात असेल की जो संयुक्त राष्ट्राचा मानवाधिकार पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळालाय तर ते एकमेव भारतीय आहेत बाबा आमटे. त्यांचं पूर्ण नाव सुद्धा लक्षात ठेवा, मुरलीधर देवीदास आमटे. ओके. त्यांना एकट्यालाच मिळालेला आहे. आणि मग हा आपण क्वेश्चन का घेतलेला होता कारण अस्मा जहांगीर, बरोबर, पाकिस्तानच्या ज्या वकील आहेत अस्मा जहांगीर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्या पाकिस्तानच्या 4थ्या महिला आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालाय. आणि बाबा आमटेंची पुस्तकं सांगायची झाली तर ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी आणि माती जागविल त्याला मत, ही त्यांची पुस्तके आहेत. थोडं तुम्हाला बाबा आमटेंविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढे. देशातले पहिले संगीत संग्रहालय. वन लाइनर क्वेश्चन सरळ बनवू शकतो की देशातले पहिले संगीत संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात कोणत्या ठिकाणी सुरू झालं तर त्याचं काय? तिरुवैयरू, म्हणजे हे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. बघा, कर्नाटकी संगीताचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व संत त्यागराज यांचे तिरुवैयरू हे जन्मस्थळ आहे. ओके. आणि हे जे आहे संग्रहालय हे
केंद्र सरकारच्या मदतीने उभारण्यात आलेले आहे। जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे कुठे झालेलं आहे आणि मग कोणते आहेत ते त्यांच्या जन्मस्थळावरती ते आहे, एवढं तुम्हाला माहित असणं याच्याविषयी गरजेचं आहे। नाव क्वेश्चन ऑफ द डे, खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिले संगीत संग्रहालय उभारण्यात आले आहे? जस्ट पाहिलेलं आहे। आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये करेक्ट मेन्शन कराल। ओके, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, युजफुल वाटलं असेल तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतात, टेलिग्राम ग्रुप असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे शेअर करा। ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।